त्यामू काका ताई सगळेच म्हणत होते तुम्ही लय डेंजर आहे. मी माझा बास्केटबॉलचा प्लॅन कॅन्सल केलाय. तुम्ही सुद्धा तुमचा विचार करायचा प्लॅन कॅन्सल करा आणि आज आपण जॉगिंगला जाऊया. कुणाचं कौतुक करायचं? तुझ्या त्या आत्याबाई साहेबांचं? त्या आत्याबाई साहेबांपेक्षा माझे परशुराम साहेबच लय भारी आहे हा. म्हणूनच तू जळतेस माझ्यावर. पण आता हे तुझे काही बोलतेस ना ते कुठल्याही बाईला लाजवेल असं बोलतेस. आता या परक्या माणसासमोर बिन पाण्यानं करणार आमची वाकणीस परके नाहीत परशु. परशुराम किल्लेदारांची बिन पाण्यानं हजामत या नाटकाचा जाहीर प्रयोग लावलाय दादासाहेबांनी. आत्याबाई आहेतच पडदा ओढायला. तुम्हाला पांडून तिकीट दिली असतील. सोप्याचं तिकीट बसा, सोप्यावर घेऊन बस, जोड्यान बसा. हो दादा काय आहे हे सगळं? माझ्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाली. अहिल्याचे वडील मानसिंगराव तिरपुडे हे माझे राजकीय गुरु. मानसिंगराव नेहमी म्हणायचे, खरा राजकारणी तोच जो जायच्या आधी स्वतःचा एक तरी वारसदार तयार करतो. जायच्या आधी म्हणजे? माझी आता जायची वेळ आली आहे आतेबाई. येत्या 5 वर्षांमध्ये मी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेईन. दादा अरे तुला कोण कसं निवृत्त होऊ देईल? तेव्हा मंत्रालयाला सुद्धा तुझी सवय झाली आहे. माझी आता पुढच्या पायरीवर जाण्याची वेळ आली आहे वामन. यंदा मी मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करतोय. विरोधकांनी खोडा घातला तर मला दिल्लीत जावं लागेल कायमचं. मग इथली आमदारकी कोण सांभाळणार? अच्छा, म्हणजे राजकीय वारसदाराचं म्हणजे पुढच्या आमदाराचं नाव जाहीर करणार की काय? एक मिनिट परशु, मला वाटतं एवढा सगळा विचार करण्याची गरजच नाहीये मुळात. दादा अरे तुझं मुत्सद्दी राजकारण आम्हाला दोघांना थोडं तरी जमेल का? आमचा घास नाही अरे तो. भावनराव काय किती वर्ष राजकारणात काय आम्ही काय गोट्या खेळलो काय? परशो, मी यंदाची निवडणूक आपल्या पारंपरिक मतदारसंघातूनच लढवण्याचा निर्णय घेतलाय. पण या व्यतिरिक्त मुंबईतून आपल्यातल्याच कोणीतरी आमदारकी लढवावी असं मला वाटतं. मुंबईतला मतदारसंघ आपल्यासाठी कोण सोडणार आहे दादा, जेव्हा आपल्या हक्काचा एक मतदारसंघ असताना? परशु, माझं झालेलं नाहीये, ऐकून घे. मतदारसंघांच्या फेररचनेमध्ये 6 नवे मतदारसंघ घोषित केलेत. एका मतदारसंघात आपल्या मतदारांची संख्या जास्त आहे तिथे मी आपला हक्क सांगितलाय. साहेब ती जागा कोणाला देत आहे? या जागेवर मी वामनच्या नावाचा हट्ट धरलाय. दादा तुला माझी चेष्टाच करायची असेल तर आपण दुसरा कुठला तरी पर्याय शोधूया. वामन, माझा निर्णय झालाय, तयारीला लागा. तयारीला लागू म्हणजे काय करू? जोर बैठका काढू, दीर्घ श्वसन करू, काय करू? काय त्यांनी तुमचं नाव घेतलंय ना, मग त्यामागे नक्कीच त्यांनी काहीतरी विचार केला असेलच ना. हे बघा, तुम्ही उगीच चेष्टा करू नका. मला नाही जमणार हे सगळं. सगळं जमतं. इंटरेस्ट घ्यायचा असेल तर घेता येतो. लॉ करताना तुम्हाला कुठे इंटरेस्ट होता? पण ठरल्यानंतर तुम्ही झालात ना ऍडव्होकेट. आणि नंतरच्या सलग 5 केस हारला. परशु मी केसेस हारलेलो नाहीये. पैशाची देवाणघेवाण करून मग निकाल लावायचंय असल्या घाणेरड्या गोष्टी मला जमल्या नाहीत ना, म्हणून मागे पडलोय मी. कळलं? अरे वामन, राजकारणामध्ये ह्याच्यापेक्षा वेगळं काय चालतंय? हेच चालतंय. आम्ही याच राजकारणात स्वतःला सिद्ध केलाय, देण्या घेण्याच्या भानगडीत न पडता. बघूया ना, मुख्यमंत्री होताना किती धुतला तांदळासारखे राहतात ते. स्वतःच्या प्राणांपेक्षाही आम्ही आमच्या चारित्र्याला जपलंय. गेल्या महिनाभर घरामध्ये ज्या काही घटना घडतायत ना, त्यावरून मला खात्री आहे की गावच्या वेशीवर आपल्या चारित्र्याचे पताका फडकतील. भान ठेवून बोला, नाही तर फार महागात पडेल. अरे नेहमी स्वस्तात उरकण्यापेक्षा महागात पडणं काय असतं बघू तरी मी एकदा. जाऊ द्या ना भाऊजी, कशाला उगीच भांडताय? अरे वा वहिनी, नवऱ्याला आमदारकी मिळणार म्हटल्यावर लगेच सूरच बदलला की तुमचा. अच्छा, म्हणजे तुला याचं दुःख आहे तर? काय नसणार?
सांगा ना का नसणार? गावातली हागणी मुतणी काढायला हे परशुराम नावाचं फावड आणि आमदारकीचा मलिदा गोळा करायला मात्र हे वामन नावाचं खोरं. वा दादासाहेब वा, चांगलं राजकारण खेळलात की तुम्ही. अजून माझं बोलून झालेलं नाहीये. काय बोलणार आहात तुम्ही आता? काय माझी ऐकायची इच्छा नाहीये. आतापर्यंत तुमच्या नावाच्या पताका फडकवत होतो, आता वामण्याचं बॅनर लावणार. प्रसिद्धी आणि प्रचार प्रमुख आहेच परशुराम किल्लेदार. गाव छाडायला परशो, माझं अजून बोलून झालेलं नाहीये. तिथे थांब. काय बोलणार तुम्ही? तोंडाला पानं पोचलेलीच आहेत. आता आणि काय ऐकवणार? परशू, अरे किती बोलशील? दादा काय म्हणतोय ऐकून तर घेशील. हे बघ वामन, तुझ्यावर राग नाही माझा. दादाचा वारसदार तूच असणार रे, कारण तू सक्का आहेस ना. भले तुला राजकारणातलं काही येत असेल किंवा नसेल. झालं, बोलून झालं. बोला. मी वामनसाठी जेव्हा मुंबईतला मतदारसंघ देतोय तेव्हा तुम्ही असा विचार करा की माझ्यानंतर आपल्या पारंपरिक मतदारसंघाचं काय, तो कोण बघणार? म्हणजे आपला हक्काचा पारंपरिक रमावती मतदारसंघ मी तुझ्यासाठी सोडतोय. म्हणूनच माझा हट्ट असतो की तू तिथे जावंस, तिथल्या गावकऱ्यांच्या समस्या समजून घ्याव्यास, त्या मतदारांना आपलं मानावंस. पण दादा, समजा तू मुख्यमंत्री. मी मुख्यमंत्री झालो नाही तरी विधानसभेच्या विहिरीत मी किती दिवस पोहत राहणार आहे? कधी ना कधीतरी मला दिल्लीच्या समुद्रात उडी मारावी लागणार आहे ना. मी लागा, तयारीला लागा आणि पुढल्या 5 वर्षात स्वतःची प्रतिमा बदला. अरे नरसिंहा, तू काय चालवलंयस काय? निदान माझ्याशी तरी आधी चर्चा करायचीस. कशाबद्दल? कशाबद्दल ते सगळं चांगलं माहिती आहे तुला. वैयक्तिक असो वा राजकीय असो, कुठलाही निर्णय तू माझ्याशी चर्चा केल्याशिवाय कधीही घेतलेला नाहीयेस. तात्याबाई, मला नाही वाटत मी काही चुकीचा निर्णय घेतलाय. अशा घोषणा राजकारणात योग्य वेळीच घ्याव्या लागतात. मला नाही वाटत ती वेळ आता आली आहे म्हणून. हीच योग्य वेळ आहे आत्याबाई, उचापती तोंड बंद करण्याची. उचापती तोंड म्हणजे? घरातल्या त्रस्त संबंधांना शांत नको का करायला आत्याबाई? आता पुढचे काही महिने अहिल्या आणि परशू या बुडबुड्यात आपलं मन गुंतवतील आणि पुढे जगलो वाचलोच तर हा बुडबुडा कसा फोडायचा हे आपण ठरवू. वा, किती दिवसांनी तुझ्यातला मुरब्बी राजकारणी दिसला मला. म्हणजे तू लग्नाला तयार आहेस तर. मग मी बोलू जानकीशी? तात्याबाई, मी लग्नाला तयार झालोय. कोणाशी ते नाही सांगितलं. माझा विश्वासच बसत नाहीये. सगळं काही अगदी माझ्या मनासारखं होतंय. इतक्या वर्षांचं स्वप्न पूर्ण होतंय माझं. एवढं हुरळून जावंस एवढं काही घडलेलं नाहीये. मागे वळून अजिबात बघायचं नाही, नुसतं पुढे चालत राहायचं. अगं अगं, दरवाजा उघडा, जरा भान ठेव. तुम्हाला काही कळतंय का? नवा मतदारसंघ, तोही मुंबईतला. कळतंय कळतंय.
आणि पुढे काय काय होऊ शकतं हेही दिसतंय. ही तर फक्त सुरुवात आहे. आता पुढे बघा मी काय काय करते. बघतोच आहे, इतके दिवस बघतोच आहे की मी सगळं. तुम्ही आता राजकारणी होणार आहात, त्यामुळे निगेटिव्ह विचार करणं बंद करा. जस्ट थिंक पॉझिटिव्ह. थिंक पॉझिटिव्ह. मी सांगू का, पॉझिटिव्ह असा माझा फक्त ब्लड ग्रुप आहे, आणि तो सुद्धा बी पॉझिटिव्ह. ए पॉझिटिव्ह नाहीच आहे. बाकी जे सगळं आहे निगेटिव्हच आहे. तुम्ही कशाला इतकी चिंता करताय? मी आहे ना. तू आहेस ना, म्हणूनच मी एवढी चिंता करतोय. आता माझी चेष्टा करा, पण नंतर बघा माझं हेच तिरकं चालणारं डोकं निवडणुकीत कसं उपयोगी पडतं ते. अहिल्या, तुला मी एक सांगू का, हे राजकारण, राजकारणी लोक, ते वातावरण, मला यात काडीचाही रस नाहीये. हे बघा, समोरून चालत आलेल्या लक्ष्मीला लाथाडू नका. हेच सगळं मिळवण्यासाठी लोक आयुष्यभर पक्षश्रेष्ठींच्या दारात कुत्र्यासारखी बसलेली असतात. म्हणूनच नकोय मला ते. मोठ्या बहिणीवर रागवून जर कोणी रात्रीचं न जेवता झोपलं तर तो माणूस पुढच्या जन्मी बेडूक होतो म्हणे. ए, आता मार खायचा नसेल तर गपचूप उठ. मारायचे तेवढं पार, पण मी नाही उठणार जेवायला. ठीक आहे, मग मी सुद्धा न जेवता झोपून जाते. मला मारून तुझं पोट भरलं असेल ना, मग उपाशी झोपणार नाही तर काय? गण्या, मी जे काही बोलते ते तुझ्या भल्यासाठीच ना. पण मला किती जोरात मारलं, माझा कान दुखतोय अजून. गण्या, तुला मारलं ना की तुझ्या कानापेक्षा माझ्या मनाला जास्त लागतं. मला मारल्यावर तुला रडायला येतं ना, मग कशाला मारतीस मला? परत नाही मारणार, पण तू पण चूक करायची नाही. पण करायच्या आधी मला कसं माहित ती गोष्ट चूक आहे म्हणून? मला जे आवडत नाही ना ते सगळं चूक. मग मला कसं कळणार तुला काय काय नाही आवडत ते? आता एक जरी प्रश्न विचारलास ना तर परत बडवून काढीन. मला का मारणार आता? कारण तुला मारल्यावर माझं पोट भरतं ना, आणि मला खूप भूक लागली आहे. मार खाण्यापेक्षा भातच खाऊया. तू पण खा माझ्याबरोबर. बसही आणली. काय आहे? आता काय सुख बोचतंय म्हणायचं का काय तुला? हो बहुधा, इतके दिवस डोळ्यातून पाणीच येत होतं. आजही तेच पाणी आलंय, पण हा अनुभव खूपच वेगळा आहे. आमच्या फक्त डोळ्यात पाणी नाही आलं, पण परशूचं हे वागणं बघून आमची तीच अवस्था झाली. आत्याबाई, मला तर चक्क उचलून घेतलं यांनी. हे जरा जास्तीच झालं. हं? शुद्धीवर होता का तो? मी 4-4 वेळा खात्री करून घेतली. गप्पा मारल्या तुझ्याशी? खूप. लग्न झाल्यापासून एवढ्या गप्पा कधीच मारल्या नव्हत्या त्यांनी. कसं असेल तर नवसाईला नारळच फोडूया आपण. आणि माझ्या पोटातल्या बाळाशीही बोलले. परशू असाही वागू शकतो का? तो असाच आहे, आणि त्याला समजून घेण्यात आमची काही चूक झाली. जे झालं त्याला शंभू महादेवाची कृपाच म्हणायची. शंभू महादेवाची कृपा आहेच, पण नरसिंहाची कृपा आहे. नरसिंहाने त्याला आपला राजकीय वारसदार म्हणून नेमलाय. हो, बोलले मला हे. खूप आनंदी होते.
मला वाटतं यामुळेच त्यांच्यात हा बदल घडला असेल. कधी वाटलं नव्हतं परशूला राजकारणात एवढा रस आहे म्हणून. पण राजकारणात जर वर जायचं असेल ना तर बरोबर राघोबा नाही वाकणीसना घेऊन हिंडावं लागतं. ते त्याला कळलं पाहिजे. होतील बदल हळूहळू. आपल्या नवऱ्यात आपल्याला हवे तसे बदल कसे घडवून आणायचे हे फक्त घरातली बाईच करू शकते. बाहेर भले सिकंदर असतील पण घरात पाऊल टाकलं की जेवताना भातातलं शीत सुद्धा सांडायची हिंमत असता कामा नाही त्यांची. असा दरारा पाहिजे. अरे बापरे, हे मला कधीच जमणार नाही. बाळ येऊ दे, सगळं काही जमेल बघ. मोठे खेळाडू आहेत नरसिंहराव, राजकारणामधले मोठे खेळाडू आहेत. हा तुमचा मोठा खेळाडू माझ्या बरोबर खेळ का खेळतो? एवढा मोठा महत्वाचा मतदारसंघ तुम्हाला दिला, यात राजकारण काय आहे? अयो, आयुष्यात कधी त्याला भोग पडलेले एक पैसा पण दिला नाही आणि एकदम आता अमेरिकन डॉलर तोंडावर फेकला, दात तुटले की राव. अरे वा. काय साहेब, एवढी वर्ष राखून ठेवलेला मतदारसंघ बाहेरच्या हातात जाण्यापेक्षा घरातच असलेला काय वाईट? राखून ठेवलेला मतदारसंघ होय. त्यापेक्षा मुंबईमधला एखादा नवीन मतदारसंघ दिला असता तर. मतदारांच्या मेंटॅलिटीत फरक असतो. नाही म्हणजे शिक्षण हा त्यातला फरक आहे. आता वामनराव परदेशात शिकून आलेले, फॉरेन रिटर्न, आणि तुम्ही ग्रामीण पॅटर्न. ए वाकणी, सारखं सारखं माझं शिक्षण काढू नको. हा, आता मी तुझी लाच काढीन. ती कशी काय? अरे येड्या, आमदारकीचे तिकीट मिळणार मला, मी निवडणुकीला उभा राहणार, निवडून तरी येणारच. आमदार झालो की तुला माझे बूट चाटावे लागणार. परशू शेठ, तुम्ही टेन्शन घेतलंय का? येणार ना, येणार नाही का? येणार. आयुष्यभर वाचा 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 भांडणारी बायको एकदम मांडीवर बसून कानामध्ये गुदगुद गुदगुद गुदगुल्या करायला लागली. टेन्शन येणार नाही का? दादाने बी असंच काहीतरी केलंय आमच्या बरोबर. परशू शेठ, आता चर्चा बंद करा. आता तुम्ही फक्त एन्जॉय करा. काय नरसिंह साहेबांना मुलगा नाहीये, वामनरावांना मूल होण्याची शक्यता कमी आहे. तेव्हा किल्लेदारांचा वारस तुमचंच रक्त असणार. वाकनीस, आमदारकीची सीट आम्हाला देण्यामध्ये नरसिंहरावांचं काही राजकारण नाही ना? अजिबात नाही. नक्की? 100% विश्वास ठेवू का? होय. चला थोडी थोडी घेऊ. नाही साहेब, तुमचं चालू द्या, मला सकाळी काम आहेत. होय. बर, येतो साहेब. या या या. आता आम्ही होणार आमदार परशुराम किल्लेदार. वा. का बरं वाटतंय ग? तुला गमत माहितीये, मी लहान होते ना तेव्हा माझ्या आईचे असे पाय चेपून द्यायचे. काय बरं वाटायचं ग तिला. तुम्हाला बरं वाटावं म्हणूनच चिडतीये मी. तू माझी ही जी काही सेवा करतेस ना त्याची परतफेड करीन बरं का मी. अहो काहीतरीच काय, कामच आहे माझं ते. तुम्ही पण मला मुलीची माया लावलीच की. आहेसच तशी सो माया लावण्यासारखी. तुझं वागणं बोलणं सगळं काही. आत्याबाई साहेब, हम्म, काय नाही काय नाही. काय झालं? अगं काही हवंय का? उद्या मी जरा बाहेर जाऊन आले तर चालेल का? बाहेर जायचंय? हो ये की जाऊन. फक्त असं कर, जाताना बरोबर आपल्या दामूला घेऊन जा, नाहीतर अमृताला विचार, अमृताला घेऊन जा. नाही, त्यांची
जायची गरज नाही पडायची. अगं म्हणजे मग जायचीच तरी कुठे? राजनचं इकडचं घर आहे ना, तर त्याला घर लावायला मदत करायला जायचंय. इथे कामं नाही आहेत. नाही, इकडची सगळी कामं झाली की मगच जाणार आहे आणि लगेच परत येईल ना. 2 मिनिटात घर लावून होणार आहे का ते? मग जास्त वेळ थांबू का? अगं तुला शरम कशी वाटत नाही हे विचारताना? एकटा राहतो ना तो, मग एकटी भेटायला जाणार आहेस त्याला? हो, पण तो कोणी परका नाही, माझा मित्र आहे. गावातली मैत्री गावात राहील, मुंबईत नाचवायची नाही. तुम्ही समजताय तसं? हे बघ, या घराचे काही नीती नियम आहेत, ते जर पाळता येत नसतील तर चालायला लाग.